पटिपन्नो भगवतो सावक संघो उजुपटिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो इमं भिक्खं अम्हाकं पुण्यर्थाय भिक्खु संघस्य देमं द्वितीयपि इमं भिक्खं अम्हाकं पुण्यर्थाय भिक्खु संघस्य देमं तृतीयपि इमं भिक्खं अम्हाकं पुण्यर्थाय भिक्खु संघस्य देमं इदं मे पुण्यं आसवक्खया वहं होतु इदं मे पुण्यं निब्बाणस्य पच्चयो होतु इदं मे पुण्यं सब्बे सत्ता सब्बे पाना सब्बे भूता सब्बे देवा सब्बे नागा अनुमोदन्तु। हे भरते संघो, आम्ही देत असलेल्या भोजनाचा पाण्यासह अनुकंपा करून स्वीकार करावा। या दानाद्वारे आम्हास दुःखमुक्तीकरिता निर्वाण सुखाकरिता लाभ हो अशी दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा याचना कर। इच्छिदां पतितां तुम दीपमेव समिज्यतो सब्बे पूरयन्तु चित्तसंकल्पा छन्दोपन्नरसीयता आयु आरोग्य संपत्ति सर्ग संपत्तिमेव च ततो निब्बाण संपत्ति ज्ञाते समिज्यतो। पटिसंख्यायो निशो पिण्डवादं पटिसेवामि देवदवाय नमताय नमण्डनाय नव्यूसनाय यावदेव इमस्सकाय सतिथियाय आपनाय विहिंसु परदियाय ब्रह्मचर्यानुगाय इति पुराणञ्च वेदनं पठ्यङ्खामि नवञ्च वेदनं नोपवादिशामि यात्रा च मे बहिष्यति अनुमज्जता च वासो व्यारोपो चाति। साधु साधु साधु। महाकाली तथा भगवान सगळे समृद्ध भगवंताने स्वागत केलेला संधर्म भगवंताचा पावन पवित्र संघ या तिन्ही रत्नाला प्रथमता देवा अभिवादन। उपस्थित पूजनीय महास्त्री सज्जन वंदनीय देवा अभिवादन। उपस्थित नमस्कार वंदनीय देवा अभिवादन। मैत्री होते अभिवादन तसेच भिक्खू धम्मानंद यांच्या प्रति मंगलकामना। तर आज दिनांक 24 मार्च 2026 आज ग्लोबल विपश्यना पापडा गोराई मुंबई इथून स्टॉप आहे। यामध्ये उपस्थिती पास आहे जसे की स्वप्नील दुपारे दिवाकरजी आणि काही उपस्थित आहेत तसेच माळी साहेब आहेत त्यांनी व्यवस्था केली। काही त्या स्टॉपने भिक्खू संघाची राहण्याची व्यवस्था केली, भोजनाची व्यवस्था केली, नाश्त्याची व्यवस्था केली। ध्यानासाठी आम्हाला संधी उपलब्ध करून दिली। तर भगवान बुद्ध म्हणतात धम्मपदामध्ये पुण्येचे पुरुषो कैरा कैरा देव पुनः पुनः तमी चंदन कैरा पुण्य सुख असं उच्चय की पुण्य करणाऱ्या व्यक्तीने एकदाच नाही तर ते वारंवार पुण्य करत राहिलं पाहिजे।
पुण्य केल्याने सुंदर मोठी करणं आणि त्याचा असा छंद जोपासला पाहिजे की त्याने आपल्याला पुण्यच पुण्य होतं आणि तुम्ही सतत सेवेमध्ये राहतात. त्यामुळे तुमच्या भाग्यामध्ये सर्व पुण्य पुण्य आहे आणि संघाची सेवा करण्यामध्ये हे अप्रतिम असं पुण्य आहे. त्याने दान देणं, धर्माचं आचरण करणं आणि अशा सम्यकाजीविकेचं काम करणं यामध्ये तुमचं उत्तम मंडळ आहे. असं मंडळामध्ये महामंडळ सुद्धामध्ये सुद्धा दानांच्या धम्मचर्यांच्या ज्ञातकानांचे सर्व मनोवचार कर्माने येतात. तुम्ही खूप पुण्यवान आहात, खूप दान पुण्य कर्म करत राहतात. जेव्हा कधी इथे भिक्खू संघ येतो किंवा मी कधी येत राहतो, माझी इथे राहण्याची व्यवस्था उपासक वर्ग करत राहतो. तसे भिक्खू संघाला इथे वारंवार संघटना राहते. पूजनीय गोयंका पूजींच्या माध्यमातून हा एवढा मोठा कपडा भरलेला आहे. विपश्यना कर्मपद्धत विपश्यना साधना केंद्र सुद्धा आहे. विश्व विपश्यना ध्रुपद कपडा सुद्धा आहे. यामध्ये साऱ्या पुण्याचंच काम होत राहते. म्हणून सर्वांच्या प्रती ज्यांनी एक ध्रुपद विपश्यना कपडाच्या माध्यमातून जे काही लेडी सयाळीच्या माध्यमातून ही सारी विद्या सयाताईची सयाजी बाकी आणि सयाजी गोयंका सत्यनारायण गोयंकाजी यांच्या माध्यमातून इथपर्यंत आले आणि आज खूप सारे साधक साधिका काही ग्रुप यामध्ये ध्यान करून खूप सारा ध्यानाचा लाभ घेत आहे. तर हे सार पुण्य ज्यांच्या माध्यमातून त्या ध्रुपद बागोडावर पूर्ण झाला बांधण्यात आला हे सार पुण्य त्यांना प्राप्त हो अशी मंगल कामना करते. संघ सर्वांच्या प्रति मंगल कामना करते. आशीर्वाद करतो. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. करणीयमात कुशलेन यन्तं सन्तं पदं अभिसमेच. सद्भुजो च सुजो च सुवचो च समुद्वनतिमानि. सन्तोषको च सुभरो च अपकिंचो च सल्लौकवोति. शान्तीन्द्रियो च निपको च अपगभो कुलेषु अननुगेदो. न च खुर्दं समाचरे किञ्चित् येन विඤ्ञो परे उपवदेयो. सुखिनो वाखेमिनो हन्तु सब्बे सत्ता भवन्तु सुखितात्ता. एकेचिपान भूताति तसावाता वरावा अनवशेषा. दीर्घावाये महन्तावा मध्यमा रसकानुकतूला. दीर्घावाये वरिष्ठा हे च दूरे वसन्ति अविदूरे. भूतावा सम्भवेसेवा सब्बे सत्ता भवन्तु सुखितात्ता. न परो परं निकुब्बेत नातिमन्येत कथचिनं कञ्चित्. व्यारोसना पटिगसंज्ञा नान्यमन्यस्य दुःखमिच्छेय. माता यथा नियङ्कूतम् आयुषा एकपूतमनुराख्ये. एवं पिसा बभूतेषु मानसं भावये अपरिमाणं. मिन्तं च सर्वलोकस्मिन् मानसं भावये अपरिमाणं.
ऊर्ध्वं अधोच तिर्यं च असंबाधं अवेरं असपातं तीर्थं चरं निचिन्नो वा सयानो वा यावतस्सर्वतमीदो एतं सतिं अदित्येय ब्रह्ममेतं विहारयिदमाहु दीर्घिः च अनुपगम्यशीलवा दर्शनेन सम्पन्नो कामेषु विनयगेदं न हि जातु गब्बसेयं पुनरेतीति एतेन सच्चेन सुवत्योतु सब्बेतियो विभजन्तु सर्वरोगो विनाशतु माते भवन्तरायो सुखी दीर्घायुको भव आयु आरोग्य सम्पत्ति सर्ग सम्पत्तिमेव च ततो निब्बाण सम्पत्ति इमिनाते समीजतु सुखी हो सर्वांचे मंगल हो आजच्या दान पुण्याच्या बलाने आणि सेवा बलाने तुमचं आयु आरोग्य निरोगी राहो आणि दुःखातून मुक्तीकरिता हे पुण्यकर्म सहाय्यक ठरो जे काही तुम्ही पुण्यकर्म अर्जित केलेलं आहे हे पुण्यकर्म चारही दिशेला असणारे देवतागण स्वीकार करू गुरुजन आचार्य उपाध्याय माता पिता ज्ञातिगण या पुण्याचे भागीदार बनो तुमच्या कुळातील जे कोणी मरण पावलेले लोक असेल ते सुद्धा या पुण्यामध्ये भागीदार बनो आणि त्यांना सुगतीचा जन्म लाभो या पुण्याच्या बलाने तुम्हाला दुःख भय रोग नष्ट हो निरोगी जीवन प्राप्त हो आणि निर्वाणाचा साक्षात्कार घडो सुखी हो निरोगी हो अवैरी हो. न्यायपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो सामिचिपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो यदिदं चत्तारि पुरिसयुगानि अट्ठ पुरिसपुग्गला एष भगवतो सावकसङ्घो. भगवंताचा शिष्य संघ सन्मार्गावर आरूढ आहे. भगवंताचा शिष्य संघ सरळ मार्गावर आरूढ आहे. भगवंताचा शिष्य संघ ज्ञानाच्या मार्गावर आरूढ आहे. भगवंताचा शिष्य संघ उत्तम मार्गावर आरूढ आहे. आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अंजलिकरणीयो अनुत्तरं पुय्यं खेतं लोकस्साति संघं जीवितं पर्यन्तं शरणं गच्छामि. भगवंताचा शिष्य संघ अशा नररत्नांचा आहे की ज्यांनी वरील 4ही जोड्या व 8 संत पदांची प्राप्ती करून घेतली आहे. हा संघ म्हणजे निमंत्रण देण्यास पात्र, स्वागत करण्यास योग्य, दान देण्यास योग्य, तसेच जगात सर्वश्रेष्ठ पुण्यक्षेत्रमय आहे असा हा संघ नमन करण्यास योग्य आहे. मी जन्मभर अशा संघाचे अनुसरण करीत आहे. ये च संघा अतीता च ये च संघा अनागता पच्छुपन्ना च ये संघा
भिक्षू संघ होऊन गेले ते जे भिक्षू संघ हल्ली आहेत आणि जे भिक्षू संघ होणार आहेत त्यांना माझे वंदन आहे.